मित्रांनो, ह्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी एक नियम बनवला होता. जो कोणी व्यक्ती हा 75 वर्ष पूर्ण करेल तो सक्रिय राजकारणात तो रिटायरमेंट घेईल. ह्या नियमाअंतर्गत त्यांनी माननीय लालकृष्ण अडवाणी यांना रिटायरमेंट केलं होतं. त्यांनी माननीय मुरली मनोहर जोशी यांना रिटायरमेंट केलं होतं. ह्या नियमाअंतर्गत त्यांनी बऱ्याच अशा नेत्यांना रिटायरमेंट केलं होतं. आता पुढच्या वर्षी माननीय नरेंद्र मोदी हे 75 वर्ष पूर्ण करीत आहेत. तर माननीय नरेंद्र मोदी यांना सुद्धा पुढच्या वर्षी आता रिटायरमेंट घ्यावं लागणार आहे. तर नरेंद्र मोदी यांनी आता सांगावं का पुढील पंतप्रधान आता कोण बनणार आहे? अमित शहा बनणार आहेत का? मग नरेंद्र मोदी यांनी जे गॅरंटी आता ते भाषणामध्ये देत आहेत आपल्या ह्या देशाच्या जनतेला, त्यांची ही गॅरंटी पूर्ण कोण करणार आहे? अमित शहा करणार आहेत का? मित्रांनो, अमित शहा आणि त्यांचे काही पंटर लोकांनी आता सांगितलेलं आहे का नाही नरेंद्र मोदी हे रिटायरमेंट काय होणार नाहीयेत आणि ते आमचं काय संविधानामध्ये तसं काय आहे नाही. परंतु नरेंद्र मोदींनी याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आतापर्यंत दिलेले नाहीये. नरेंद्र मोदी यांनी स्वतःने जो नियम बनवलेला आहे, नरेंद्र मोदी ते स्वतःचा नियम तोडणार आहेत का? त्यांनी त्याबाबत एक स्पष्टीकरण देणं अनिवार्य आहे. कारण देशाचे पंतप्रधान जर पुढच्या वर्षी रिटायर होत असतील तर ते कोणासाठी मत मागत आहेत, त्यांनी त्याबाबत पूर्ण स्पष्टीकरण ह्या देशाच्या जनतेला दिले पाहिजे. धन्यवाद.